आज आपण मसाला खिचडी बनवणार आहे। त्यासाठी आपण साबुदाणा रात्रभर भिजवलाय, त्यात आपण 2 चमचे तिखट टाकलेलं आहे। तर चला आता आपण रेसिपीला सुरुवात करूया। तेल टाकूया आता आपण कढईत। तेल चांगलं गरम करून घ्यायचं। गरम झालंय, आता आपण त्याच्यात थोडंसं जिरं घालूया। जिरं चांगलं फुलू दे त्याला। जिरं चांगलं तडतडलं की आपण त्याच्यात घालूया हा उकडलेला बटाटा। बटाटा चांगला फ्राय करून घ्या त्याला 2 मिनिटं। काय उकडलेला आहे म्हणजे त्याला जास्त शिजवायची गरज नाही, फक्त 2 मिनिटं त्याला आपण वाफ देऊन घेऊया। 2 मिनिटांनंतर आपण चेक करूया। आता आपण त्याच्यात साबुदाणा घालूया सगळं। थोडीशी साखर घालूया, चवीपुरती मीठ। ह्याला आपण चांगलं असं ढवळून घेऊया। आता आपण याच्यात घालणार आहोत 4 चमचे दाण्याचे कूट। शेंगदाणे चांगले भाजून घ्यायचे, त्याला मिक्सरला ग्राइंड करून घ्यायचं। आता 4 चमचे मी दाण्याचं कूट घालते ह्याच्यात। त्याला पण छान मिक्स करून घेऊया। आपण त्याला एक छोटीशी वाफ काढून घेऊया। त्यानंतर आपण आता त्याला पुन्हा एकदा ढवळून घेऊया। साबुदाणा खिचडी रेडी झाली आता खायला। चला तर आपण आता त्याला सर्व करूया। लिंबू पिळून अजून टेस्टी बनेल ती। सो या चला साबुदाणा खिचडी खायला। खिचडी कशी झाली आम्हाला कमेंट करून सांगा आणि चॅनलला लाईक अँड सबस्क्राईब करा। थँक्यू।